माजलगावमधून अतिशय खळबळजनक घटना समोर आली आहे। गुत्तेदाराचे काम करण्यासाठी माजलगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत चव्हाण यांनी तब्बल 12 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली। त्यानंतर तडजोड करून 6 लाख रुपयाच्या लाच स्वीकारताना राहत्या घरी चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगरच्या एसीबीने रंगेहात पकडले। ही कारवाई गुरुवारी दिनांक 10 रात्री 9च्या सुमारास करण्यात आली आहे। चंद्रकांत चव्हाण असे माजलगाव नगर परिषदेतील लाचखोर मुख्य अधिकाऱ्याचे नाव आहे। काही शासकीय कामासाठी संबंधित फाईल्स मंजूर करून देण्यासाठी मुख्य अधिकारी चव्हाण यांनी गुत्तेदाराला 12 लाख रुपयाच्या लाचेची मागणी केली होती। या संदर्भातील तक्रार छत्रपती संभाजीनगर एसीबी कडे करण्यात आली। त्यानंतर तक्रारीची सत्यता पडताळणीनंतर एसीबीने सापळा रचला। गुरुवारी रात्रीच्या सुमारास माजलगाव शहरातील पिताजी नगरी येथे किरायाच्या घरी चव्हाण यांनी 6 लाख रुपयाची लाच स्वीकारली। यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीचे प्रमुख केशव दिंडे यांच्यासह त्यांच्या टीमने चव्हाणला रंगेहात पकडले। एसीबी कडून घर झडती घेतली जात असून रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरूच होती। या कारवाईने माजलगाव शहरात खळबळ माजली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या टीमने कारवाई केल्यानंतर तातडीने बीड एसीबीला माहिती देण्यात आली। त्यानंतर बीड एसीबीचे 2 पथके तातडीने लाचखोर चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी झडती घेण्यासाठी रवाना झाले होते। झाडाझडतीत काय कारवाई झाली याची माहिती रात्री उशिरापर्यंत मिळू शकली नाही। बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून लाचखोर अधिकाऱ्यावर कारवाई सुरू आहे। मात्र हे प्रकार कधी थांबणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।